नमस्कार, मी अमोल सोनोने। या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे कोरोना आणि उद्याचा भारत। बोलावं तरी नेमकं काय की एवढं मोठं संकट आपल्या मस्तकावरती अक्षरशः पाय देऊन उभं आहे, प्रत्येकाला संपवायला निघालेलं आहे। पण तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचं काम करणारे सर्व आयोजक आणि प्रेक्षकांचे अगदी मनापासून मी स्वागत करतो। आज आपण बघतो की संपूर्ण जगामध्ये या कोरोनाच्या संकटानं कहर माजवलेला आहे, अक्षरशः थैमान घातलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जग थांबलेलं आहे। मग हॉटेल्स, मॉल, स्कूल, कॉलेजेस, पर्यटन स्थळं अगदी सर्व काही बंद झालेली आहे। अतिशय प्रगतीच्या वेगाने काम करणारं संपूर्ण जग अक्षरशः थांबलेलं आहे, एका टप्प्यावरती येऊन थांबलेलं आहे। खऱ्या अर्थानं आज जर बघितलं तर जग एका नव्या दिशेनं वाटचाल करत होतं, पण त्याला एका रुतलेल्या चाकाप्रमाणे आज थांबावं लागलेलं आहे। कारण या जगाचा विचार जर केला तर असं म्हटलं जायचं की जग हे कोणासाठी थांबत नसतं, पण आज मात्र हे जग थांबलेलं आहे। पण तरीसुद्धा या परिस्थितीमध्ये विचार जर केला तर डॉक्टर असेल, आरोग्य कर्मचारी असेल, नर्स असेल किंवा सर्व पोलीस असेल, हे सर्व आपला जीव धोक्यात घालून आपल्या सर्वांसाठी काम करत आहे। या सर्व गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे, कारण ते आहेत म्हणून आपण सर्व आहोत याची जाणीव आपल्या प्रत्येकाला असणं ही आजच्या काळाची गरज बनलेली आहे। हे आपण सर्वात लक्षात घेऊया। पूर्वी असं म्हटलं जायचं की मातीच्या भिंतीला सिमेंटचा गिलावा आला, पण माणुसकीचा ओलावा मात्र निघून गेला की काय। पण पुन्हा एकदा या कोरोनाच्या संकटानं आम्हाला दाखवून दिलं की अजूनसुद्धा आमच्यामध्ये माणुसकी जिवंत आहे। माणुसकी जिवंत करण्याचं काम या कोरोनाच्या संकटानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे। या कोरोनाच्या संकटाच्या पूर्वी प्रत्येकजण धावत होता, मग गरीब धावत होता 2 वेळच्या रोजीरोटीसाठी, मध्यमवर्गीय धावत होता तो आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, तर श्रीमंत धावत होता मान, प्रतिष्ठा, सन्मान आणि पुन्हा श्रीमंत होण्यासाठी। पण या सर्वांना या कोरोनाच्या संकटानं घरी बसवलेलं आहे आणि नवा संघर्ष सुरू झालेला आहे, तो म्हणजे जगण्यासाठीचा संघर्ष। आज आपण बघितलं तर हे संकट कोरोनाचं दूर होणारच आहे आणि या संकटाला दूर करण्यामध्ये भारत देशाचंच योगदान असेल असं मला तरी वाटतं। कारण जेव्हा जेव्हा वादळं येतात, जेव्हा जेव्हा संकटं येतात, तेव्हा माझा देशच जगाला मार्ग दाखवतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहे। पण हे संकट जाताना अहंकार असेल, गर्व असेल, यासारख्या विविध प्रकारच्या गोष्टी नक्कीच घेऊन जाईल असं मला तरी वाटतं आणि पुन्हा एकदा आनंदाची झळाळी या देशामध्ये निर्माण होईल असं नक्कीच मला वाटतं। पुन्हा एकदा शहराकडून गावाकडे जाणाऱ्या प्रत्येकाला आणि माझ्या बळीराजाच्या कष्टाच्या घामाच्या अन्नधान्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येकाला हे कोरोनाचं संकट संपल्यानंतर हा देश कृषीप्रधान देश आहे याची जाणीव प्रत्येकाला झाल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटतं। पुन्हा हे कोरोनाचं संकट संपल्यानंतर देश रिस्टार्ट होईल आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं ज्या गोष्टीची राख झालेली आहे, ज्या गोष्टी नष्ट झालेल्या आहेत, त्या पुन्हा त्याचं सोनं करण्यासाठी हा देश नक्कीच त्याच निर्धारानं, त्याच विचारानं आणि त्याच धैर्यानं उभा राहील असं मला तरी वाटतं। कारण हा देशाची इमारत युवकावर अवलंबून आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। एक तद्वत असं म्हणतो की मला तुमच्या देशामधल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी त्या देशाचं भवितव्य सांगतो। युवक हाच देशाचा जबाबदार आणि जिम्मेदार घटक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे। युवक जर उभा राहिला तर या देशाला पुन्हा त्याच ताकदीनं उभा करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आज जरी अर्थव्यवस्था घसरली असेल, उद्योगधंदे, कंपन्या, कारखाने जरी बंद पडले असेल, तरी पुन्हा त्याच ताकदीनं आणि त्याच विचारानं हा देश उभा राहील हे मात्र तितकंच खरं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मला सुरेश भटांच्या काही कवितेच्या ओळी आठवतात, त्यात मी थोड्या प्रकारे बदल केलेला आहे। तो असा आहे की विझलो जरी आज तरी आमचा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, कारण अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलास पसंत नाही। पुन्हा या देशाच्या समृद्धीसाठी, या नव भारताच्या विकासासाठी पेटूया क्रांतीच्या मशाली। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।